बाबा, तुमच्या ओळखीत कोणी आपल्या जातीचा वैद्य आहे? कारण हे लोक तर इलाज करणार नाहीत, पण आपल्याला काहीही करून ह्या सगळ्यांचा इलाज करावा लागेल. भीम, आपल्या जातीचे एक वैद्य आहेत तर खरं. कुठे आहेत ते? ते जुन्या शाळेकडे जाताना आहे. बरं बरं, कळलं मला. घेऊन येतो मी त्यांना. भीमराव, हॉस्पिटलमध्ये आहेस की धर्मशाळेमध्ये? आता इथे सुद्धा तू वैद्याला घेऊन येणार का? हे डॉक्टर उपचार करायला नाही म्हणतायत तर अजून काय करणार मी? एक काम कर भीमराव, तू जा, पळत जा आणि कुठून तरी एखादा वैद्य शोधून आण. तोपर्यंत आम्ही तुझ्या जातीच्या लोकांना इथून उचलून बाहेर फेकून देतो. प्रचंड देवजी, ही चूक तुम्ही कधी बी करू नका, कारण आसपासचे आमच्या जातीचे समजे लोक इथे येतील आणि तुमचं हे हॉस्पिटल आमच्या जातीच्या लोकांनी भरून जाईल. हो हो, का नाही? खूप मोठा नेता आहेस तू. हा, तुझ्या सांगण्याने सगळे लोक पळत पळत येतील. जोशीजी, काही वेळेस ना वाऱ्याची दिशा बघून बोलायला हवं. बघा ना, आज आई आमच्या सोबत उभ्या आहेत. जर त्या उभ्या राहू शकतात तर बाकी समदे बी उभे राहू शकतात. भीम, तू जा आणि वैद्यासनी घेऊन ये. आता एक आई बघेल की वैद्याला इथं आणण्यापासून कोण थांबवतो. लगेच घेऊन येतो काकू, तुम्ही काळजी करू नका. मी अभी भीमसंग जातो. बाबा पण नाही पोरा, या लोकांचा काय भरोसा नाहीये. रस्त्यात हे लोक भीमान वैद्यांवर हल्ला बी करू शकतात. तू थांब, मी येतोच, लगेच येतो. दीपक, 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 दीपक. दीपक. दीपक, 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 काय झालं? काय नाही होणार. दीपक, दीपक. डॉक्टर साहेब, आता तुम्ही घरी जाऊन आराम करा. आता इथे तर उपचार होणारच नाही. ठीक. दीपक, 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 काय झालं? काय नाही दीपक. होणार तुला. दीपक. काय नाही होणार तुला. दीपक, दीपक. आमच्यासाठी एक चहा घेऊन ये. आता आम्ही बघतो हा तमाशा शेवटपर्यंत. दीपक, 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 दीपक. एवढा वेळ झाला तरी अजून कोणीही मेलं नाहीये. डेव्हिड सर, थोडा धीर धरा. कसं आहे ना की हे विष कोणाला सहजासहजी मरू देत नाही. तडफडून तडफडून मारून टाकतं. फक्त 3-4 तास वाट बघा, मग बघा सगळे तडफडून तडफडून मरतील. आणि मोठे साहेब, यांना तडफडताना बघण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. या या वैद्य बुवा, हे बघा, हे सगळे लोक आहेत. बघा,
बघा ना वैद्य बुवा, बघा ना याला काय होतंय. यो यो असं का करतोय वैद्य बुवा, बघा ना. वैद्य बुवा, तुम्ही सांगा ना, समदे ठीक होतील ना? आता मी तपासून घेतो, मग मी तुम्हाला सांगतो. या सगळ्यांना विष दिलं गेलं होतं. मी या सगळ्यांना औषध दिलं आहे. त्यांच्या शरीरात विषाचं प्रमाण खूप कमी आहे, म्हणूनच आता जीवाचा धोका टळलाय. परंतु या सगळ्यांना उपचाराची खूपच गरज आहे. यांच्या शरीरात पाणी चढवलं पाहिजे, जे फक्त डॉक्टरच करू शकतो. हे काम मी नाही करू शकत. जेवढं मी करू शकत होतो तेवढं मी केलं आहे. आता या पुढचं काम दवाखान्यातील कोणी डॉक्टरच करू शकतो. इलाज होणार, नक्की होणार. जर जीव वाचलाय तर हे सगळे बरे पण होतील आणि व्यवस्थित घरीही जातील. तुमचे खूप खूप आभार वैद्य बुवा. बरं, नमस्ते. भीम, तुझ्या जातीच्या पूर्ण देशात कोणी डॉक्टर असणारच नाही, ते कुठून शोधून आणणार? वैद्याचा काही उपयोग नाही. बरोबर बोललात तुम्ही डेव्हिड सर. हीच अडचण आहे आमच्या जातीची, आमच्या समाजाची, की आमचे लोक प्रत्येक ठिकाणी नाहीयेत. आज जर आमच्या जातीचा एक तरी डॉक्टर इथे उपस्थित असता ना, तर हॉस्पिटलचे दरवाजे असे बंद नसते केले. आणि म्हणूनच मी म्हणतो, आमच्या जातीला शिक्षण घेतलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे. मग ते कसंही जावं, कोणत्याही किमतीनं जावं, पण जायला पाहिजे. तरच उद्या आमचं भविष्य सुरक्षित होईल, आम्ही सुरक्षित होऊ, आमच्या येणाऱ्या पिढ्या सुरक्षित होतील. पण आता तुझ्या या भाषणामुळे उपचार नाही होणार. आणि जे तू बोलत आहेस त्यातलं पण काही होणार नाही. होईल. आणि एक दिवस असा नक्की येईल की आमच्या जातीचा कमीत कमी एक व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात दिसेल. तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो. तुम्ही चहा पाजलात ना यांना, तुम्ही दूध जरा जास्त मागवा. कसं आहे, ह्या सगळ्यांना चहा प्यायची सवय तर आहेच. आज थोडा जास्त चहा लागेल. हे सगळे इथेच बसून बघतील की कसं आम्ही या सगळ्यांना बरं करतो आणि सुव्यवस्थित चाळीत परत घेऊन जातो. झालं का भाषण? ठीक आहे, बघूया. प्रचंड देवजी, नरोत्तमजी, डेव्हिड सर, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ही लढाई सुरू झाली होती पाण्याच्या समस्येमुळे. कोणालाही पाणी न मिळणं
ही एक सामाजिक समस्या होती, जसं तुम्हीही म्हणाला होता. पण तुम्ही तिघांनी मिळून ही लढाई इतकी ताणली आहे की आता ही कायदेशीर लढाई झाली आहे. आता कायदा ठरवेल की तुम्ही आणि डॉक्टरांनी मिळून जे केलंय ते किती बरोबर होतं आणि चुकीचं होतं, आणि तुम्हा सगळ्यांना काय शिक्षा द्यायला हवी. अच्छा, तुला वाटतं की आम्ही घाबरलो, हो ना? एक काम कर ना भीमराव, एखादा चांगला वकील शोधून आण. वकिलाची गरज नाहीये. ही लढाई आता मी लढेन. आणि तुम्हाला तिघांना माहीतच असेल, जेव्हा कोणत्या व्यक्तीला वकील मिळत नाही तेव्हा तो आपली केस स्वतः लढू शकतो. तर उद्या कोर्टामध्ये ही केस मी लढणार. वा, हे तर अजूनच चांगलं झालं. उद्या सकाळीच तुझ्या समोर बॉम्बे मधला सगळ्यात चांगला वकील उभा करतो आणि मग बघू तू काय करतो. इतिहास घडेल उद्या. ध्यानात ठेवा डेव्हिड साहेब. आणि उद्या नंतर या दवाखान्याचा दरवाजा कधीच कुणासाठीच बंद नसल. आणि आम्ही इथून सगळ्यांना बरं करून घेऊन जाऊ. वैद्यभुवानी सांगितले की हळूहळू सगळ्यांना शुद्ध येईल, आणि जेव्हा सगळ्यांना शुद्ध येईल तेव्हा त्यांना भूक बी लागल. मी समद्यांना काहीतरी खायला आणते. मी पण येते. पाणी खूप लांबून आणावं लागेल. मी अभि जाते. हो, समद्यांनी मिळून जेवण बनवूया. चला. बाबा, मला असं वाटतंय की तुम्ही गेलं पाहिजे. थोडा आराम करा. मी आणि आनंद दादा आहोत इथे. ठीक आहे, तुम्ही समजा तुमची काळजी घ्या. आनंद दादा, तू इथेच थांब. मी आत्ता जाऊन येतो. नरोत्तम जोशी, इथे उभं राहून फालतू बडबड करण्यापेक्षा जर तुम्ही विचार केला आणि शोधलं तुमचं सोन्याचं घड्याळ कुठे पडलंय. तुम्ही तिघांनी मिळून ह्या लढाईला इतकं ताणलंय की आता ही लढाई कायदेशीर झाली आहे. आता कायदा ठरवेल की तुम्ही आणि डॉक्टरांनी मिळून जे केलंय ते बरोबर होतं की चुकीचं, आणि तुम्हा तिघांना काय शिक्षा मिळायला हवी. मग तर कदाचित भीमराव मला तर तुरुंगात नाही पाठवणार. दीपक, हे काय झालंय सगळ्यांना? दीपक, डॉक्टर साहेबांनी हे औषध दिले. बेशुद्ध असल्या सगळ्यांनी औषध पाजा, 1-2 तासांनी शुद्धीवर येतील. पण डॉक्टर साहेब कुठे आहेत? ते एका अर्जंट ऑपरेशन मध्ये आहेत, ते तिथेच आहेत. बाहेर जा तुम्ही सगळे. अहो, बाहेर जा, काय बाहेर करताय जा, तुम्ही? अहो, बाहेर जा. दरवाजा का बंद करताय? अहो, दरवाजा उघडा. तुमच्या इस्पितळामध्ये रोगी या अवस्थेमध्ये आहेत आणि तुम्ही समधे अशी उभी राहून बघताय. तुमच्या काळजात हृदय नाहीये का? हो आहे ना, म्हणूनच सांगितलं होतं की बाहेर ठेवा या सगळ्यांना, पण घेऊन आलात आत. पण या सगळ्यांचा फायदा काय झाला? उपचार तर डॉक्टरच करतील ना.
ना बाहेर केला होता ना आतमध्ये करतील. या सगळ्यांना विष दिलं गेलं होतं. नाही नाही, उद्याची लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकेन. कोणत्याही परिस्थितीत जिंकेन उद्याची लढाई. ह्या लोकांनी माझ्या धैर्याची मर्यादा तोडली आहे. माझ्या शांत राहण्याचा फायदा घेतलाय. माझी माणसं मरायला टेकली आहेत आणि हे लोक बदला घेत आहेत. आता या सगळ्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे. जर या वेळेस यांना कठोर शिक्षा नाही मिळाली तर त्यांना नेहमीच वाटत राहील की ते काहीही बोलले, काहीही केलं तरी आम्ही लोक काहीच करणार नाही. उद्या हेच घड्याळ न्यायालयात पुरावा म्हणून सादर करेन आणि सांगेन की हे घड्याळ घालणाऱ्या नरोत्तम जोशीनेच तलावाच्या पाण्यात विष मिसळलं होतं. नरोत्तम जोशी, तुम्ही सांगितलं होतं ना आमच्या लोकांच्या श्वासाची उलटी मोजणी सुरू झालीये. तर आता तुम्ही स्वतःला शिक्षा मिळण्याच्या वेळेची उलटी मोजणी सुरू करा. हे घड्याळ तुझ्याकडे पुरावा म्हणून शिल्लक राहील तर शिक्षा देशील ना भीमराव? तुम्ही सगळे जा, मी याचा निकाल लावतो. काय? हा? हे घड्याळ दाखवणार होतास ना उद्या पुरावा म्हणून? आता हे घड्याळही नाही राहणार आणि नाही राहणार तुझ्याकडे कोणता पुरावा. भीमराव, तुझी एवढी हिम्मत की तू माझ्या हाताला शिवलास? सोड, हात सोड. नरोत्तम जोशी जी, जर आता ही लढाई जीवावर बेतलीच आहे तर माझी हिम्मत आकाशा एवढी उंच होणारच ना. आज तुमचा भ्रम नाहीसा होईल की तुम्हीच सगळ्यात शक्तिमान आहात. सोडवा हात, सोडून दाखवा हात आणि घेऊन जा घड्याळ. मी आत्ता या क्षणी ही केस हरेन. अच्छा, बघ, खालच्या जातीच्या लोकांच्या बोलण्यावर तर तसाही मी विश्वास ठेवत नाही, परंतु विचार करून बोल. जर हात सोडवला तर नाही लढणार केस. सांग. केला विचार, नाही लढणार. हट!